आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल जय पांडुरंग हरी पांडुरंग गरु पांडुरंग गरु प्रथमना पांडुरंग गरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. श्री गुरुचरण सरोज निजमान मुकुद सुधारी वर्णो रघुवर धवलज सुख जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवने हरलो कलेस अभिमान. हे दुःख मानून सुनलो जयाची केली स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची बंधू श्री जन श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता विठ्ठल. आपुली आहे ता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री महान भगवत भक्त श्रीमंत संत वैकुंठात जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते असे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय स्वतःचं हित कशात आहे स्वतःचं हित समजावून सांगणार असा हा 4 चरणांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन निरोपाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा मालक परमपिता तसेच हरिभक्तपरायण वैकुंठवासी जाधव महाराज तसेच हरिभक्तपरायण श्री अर्जुन महाराज खताळ तसेच परमपूज्य श्री समाधान महाराज सुकणेकर यांच्या मार्गदर्शनाने आज हा अखंड हरिनाम सप्ताह इथे साजरा होतोय. या नामयज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणावरती समर्पित करण्याचं भाग्य मला मिळालं त्यामुळे मी तुम्हा सर्वांची मनापासून ऋणी आहे. ह्या कीर्तनाचं ह्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांनी उचललंय माझे आजोबा वयाने ज्येष्ठ ज्ञानानी श्रेष्ठ हरिभक्तपरायण तसे माझ्या आईचे मामा आहेत पण सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच त्यांना मामा म्हणतात. त्यामुळे हरिभक्तपरायण श्री देवराम मामा कानवडे त्यांचे मी मनापासून आभार मानते. ह्या सप्ताहाचं ह्या कार्यक्रमाचं कौतुक माऊलींनी फार छान केलेले की प्रथम मन सकाळी ही लावण्याची लव्हाळी प्रगटे जैसे आगळे अंगण आगे. कार्यक्रमाबद्दल काय बोलणार इथं बघितलं सगळे ज्ञानानं मानानं वयानं खूप मोठे जे की खूप सुप्रसिद्ध आहेत. पंचक्रोशीतील गायक वादक आज इथे उपस्थित आहे. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे गायनाचार्य हरिभक्तपरायण शिवनाथ दादा पवार तसेच निलेश दादा कांगणे माझे आजोबा हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज हांडे तसेच निवृत्ती महाराज लांडगे त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच महाराष्ट्रामध्ये ज्यांचं टॉप 10 मध्ये नाव घेतलं जातं त्यांच्या ताल आणि लयीने एकदम कार्यक्रम सुंदर होतो. त्यांच्या मृदुंगाच्या ठेकाणे वातावरण एकदम भक्तिमय होतं. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे मृदुंगाचार्य मृदुंग विशारद मृदुंग अलंकार हरिभक्तपरायण आदरणीय श्री ज्ञानराजजी महाराज पापळ तसेच ज्ञानेश्वर महाराज पवार त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या जरा जोरात वाजवा राव कॉन्फिडन्स डाऊन होतो माझा. टाळ्या वाजवायला पैसे लागतात का तुम्हाला? नाही ना. रक्ताभिसरण चांगलं होतं सायंटिफिकली विचार जर केला तर. त्यामुळे टाळी वाजवत जा. तसेच इथं उपस्थित असलेले चोपदार बाबा तसेच विण्यासाठी उभे असलेली माझी ताई तसेच ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेतील मुली माझ्या बहिणी आज टाळासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांच्याहीसाठी मी जोरदार टाळ्या वाजवते. तसेच या वारकरी संप्रदायाचे उपासक जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत ह्या कार्यक्रमाला पोहोचवण्याचं काम जे यूट्यूब चॅनल करते ते यूट्यूब चॅनलचं नाव आहे संतांची वाणी. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच हा कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढवली अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे
लांडगे काका, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि हार्मोनियमसाठी उपस्थित असलेले माझे आजोबा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज हांडे, त्यांचे मी आभार मानते. त्यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. उपस्थित असलेले चोपदार बाबा, इथे कुणाचं नाव माझ्याकडनं राहिलं असे, ज्ञात अज्ञात वयानी ज्येष्ठ ज्ञानानी श्रेष्ठ असे महाराज मंडळी, या सर्वांमध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहूयात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा मालक परमपिता भगवान परमात्म्याच्या सत्तेने हे संपूर्ण विश्व चालते. नाहीतर आपण म्हणतो ना, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. भगवंताच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. झाडाचं पान, वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. देवाने सुंदर असा हा नरदेह दिलेला आहे. कशासाठी दिला? दैवी दिला देह भजना गोमाट. परमार्थ करण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी देवाने हा देह दिलेला आहे. स्वतःचं हित कशात हे माणसाला कळालं पाहिजे. देवाने ज्या कामासाठी आपल्याला हा देह दिलाय, या देहाचा उपयोग त्याच कामासाठी करता आला पाहिजे. लक्षात ठेवा. इथे जसं प्रत्येक दिवशी कुणाचा ना कुणाचा जन्म आहे, तसंच इथे प्रत्येक दिवशी कुणाचं ना कुणाचं मरण देखील लिहिलेलं आहे. मग कोणता दिवस, कोणता क्षण आपला शेवटचा असेल सांगता येत नाही. मग वर्तमानात जर आपल्या हातनं काही चांगल्या गोष्टी घडून गेल्या तर काय वाईट आहे? वाईट गोष्ट शिकवावी लागत नाही, पण चांगली गोष्ट शिकवावी लागते. निस्वार्थीपणे स्वतःच्या हिताचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो कसा करायचा हेच आज जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगातनं आज आपल्याला इथे शिकायचंय. विढवलं. अभंगाचा सरळ आणि थोडक्यात अर्थ आधी मी तुमच्या समोर मांडते, त्यानंतर विस्तृत चिंतन आपण पाहूया. महाराज म्हणता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणता, जो व्यक्ती त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्या व्यक्तीचे आईबाप धन्य आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जो व्यक्ती त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्या व्यक्तीचे आईबाप धन्य आहेत. अशा लोकांच्या, अशा मुलांच्या, रादर अशा मुलींच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा सात्विक मुलांचा आनंद आम्हाला होतो. तुमची मुलं सात्विक आहे, तुमची मुलं धार्मिक आहे, तुमची मुलं परमार्थिक आहे, याचा अनालिसिस तुम्ही कसं करता? गीता भागवता करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवताचे श्रवण करणारे, अंतकरणातनं भगवंताचं नामस्मरण करणारे, अंतकरणातनं भगवंताची आराधना उपासना करणारी अशी सात्विक मुलांच्या अंतकरणातला भाव आम्ही पाहतो. आणि अशा सात्विक मुलांची सेवा आम्हाला आमच्या जीवनात घडावी, हेच महाराज शेवटच्या चरणात सांगतात. विढवलं. अभंग जगद्गुरु तुकोबरांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. पुढे येऊन बसा. तुम्ही पुढे भरपूर जागा आहे, पुढे येऊन बसा. माग जागा नाही राहिली, माग डायरेक्ट आता रस्ता आलाय, तुम्ही रस्त्यावर बसणार का? पुढे येऊन बसा. अभंग जगद्गुरु तुकोबरांच्या सेवेसाठी निवडलाय. या भारताचं, या महाराष्ट्राचं चिंतन जर तुम्ही आम्ही थोडस जरी केलं ना, तर इथे आपल्याला संतांची मांदियाळी पाहायला मिळते. बघा, ही महाराष्ट्राची माती, ही महाराष्ट्राची भूमी खूप पवित्र आहे. ही पवित्र असल्याचं कारण काय, तर इथे आपल्याला साधू संतांचं, भगवंताचं अवतार कार्य, त्यांचं जीवन चरित्र इथं बघायला मिळतं, इथं पाहायला मिळतं. बऱ्याच ठिकाणी बोलतात, धन्य ही भारतवर्ष, धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती, पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, जय जय हरे हरे
धर्म धर्म ज्यांचा आला नारायण. धर्म धर्म ज्यांचा आला नारायण. धर्म धर्म ज्यांचा आला नारायण. धर्म धर्म पवित्र ते कुळा पावन तो देश. कोणता देश पावन आहे, कोणती भूमी पवित्र आहे, तर जिथं संतांचं प्रागटीकरण झालंय ती भूमी पवित्र आहे. जिथं संतांचं येणं जाणं आहे, ते त्यांचं अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी इथं आलेले आहेत. भगवंताने अनेक दिव्य कार्य केली, तेव्हा कुठे ही भूमी पवित्र झाली. अशी ही पवित्र भूमी भारताची, त्यातल्या त्यात महाराष्ट्राची. आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला संतांची मांदियाळी पाहायला मिळते. जेथे वैष्णव धन्य भूमी, धन्य प्रत्येक संतांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्येक संतांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला काही ना काहीतरी संदेश मिळतोय बघा. माऊली ज्ञानोबरांकडे पाहिलं तर ज्ञान प्राप्त होतंय, तुकोबरांकडे पाहिलं तर वैराग्य प्राप्त होतो, त्यांनी केलेला त्याग कळतो. नामदेवराहांकडे पाहिलं तर भक्ती आणि भावाचा दिवा अंतकरणात पेटतोय, आणि नाथांकडे पाहिलं तर अंतकरण शांत होतंय बघा. माऊली ज्ञानोबरांकडे पाहिलं तर ज्ञान प्राप्त होतंय. एक साधं सांगते, दादा गायन विशारद आहेत, महाराज पखवाज विशारद आहेत. हे दोन्ही व्यक्ती जेव्हा एखाद्या वयस्कर लोकांच्या बैठकीत जातात, तर बैठकीतली सगळी लोक उठून उभी राहतात. असं का? त्याचं कारण काय असेल? त्या लोकांनी यांच्या वयाला मान दिला की यांच्या ज्ञानाला मान दिला? ज्ञानाला मान दिला ना. जेव्हा एखादे 60-65 वर्षाचे वयस्कर आजोबा जेव्हा एखाद्या 23-24 वर्षाच्या कीर्तनकाराच्या चरणाला नमस्कार करतात, तेव्हा तो त्याच्या वयाचा मान आहे की त्याच्या ज्ञानाचा मान आहे? ज्ञानाचा मान आहे. मग ज्ञानाला किती किंमत आहे बघा ना. माऊली ज्ञानोबरांनी जगाला ज्ञानाचं दान, ज्ञानाचं वाटप केलंय. मग ज्ञानाचा सागर जर कोण असेल, तर आपल्या सगळ्यांचं लक्ष माऊली ज्ञानोबरांवर केंद्रित व्हायला पाहिजे. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मारुनिया जावे बा माझ्या पोटी आवे. मारुनिया जावे बा माझ्या पोटी आवे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर म्हटले माऊली ज्ञानोबरायांना. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला संतांची मांदियाळी पाहायला मिळते, आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये माऊली ज्ञानोबरायांचं स्थान खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. सगळ्या संतांकडे जर पाहिलं तर त्यांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला काही ना काहीतरी बोध मिळतो. सगळ्या संतांवर जर लक्ष जर केंद्रित केलं तर त्यांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला जो काही बोध मिळतोय ना, तो बोध आपल्याला आपलं जीवन उजळून टाकण्यासाठी उपयोगी पडतोय बघा. माऊलींनी जगाला ज्ञानाचं दान दिलंय, ज्ञानाचं वाटप केलंय. मग ते ज्ञान जर हवं असेल तर माऊली ज्ञानोबरायांना शरण जा, ज्ञान येईल तुम्हाला. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. माऊलींनी जगाला ज्ञानाचं दान, ज्ञानाचं वाटप केलंय. मग मला सांगा, ज्ञानाची गरज आहे का आपल्याला?
पाहिजे ना ज्ञान. ज्ञानाची गरज आहे की नाही? ज्या व्यक्तीकडे ज्ञान नाहीये त्याचं जीवन अपूर्ण आहे, अधुरं आहे, त्याला पूर्णत्व कधीही येऊ शकत नाही. तुमच्याकडे धन आहे पण तुमच्याकडे ज्ञान नसेल तर समाजात कोणीही किंमत देत नाही, रादर तुमची किंमत राहत नाही. 4 लोकांमध्ये तुम्ही तुमचं मत मांडायला जर गेलात तर तुमचं मत सहसा कोणी विचारात घेत नाही. म्हणून प्रपंचासाठी का असेना, व्यवहारासाठी का असेना, पण ते ज्ञान तुम्हाला हवं. प्रपंचासाठी का असेना. ज्या व्यक्तीकडे ज्ञान नाहीये ना त्या व्यक्तीची तुलना कोणाशी करतात? एखाद्या पशुशी करतात का नाही? ज्या व्यक्तीकडे ज्ञान नाहीये त्या व्यक्तीची गणती माणसात तरी होत नाही. ज्याच्याकडे ज्ञान नाहीये त्याला माणूस म्हणताच येत नाही. आकृती जरी माणसाची असली तरी कृती ही कोणासारखी असते? त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. त्याहुनी दगड बरे देवा याचा अर्थ असा आहे, माणसाच्या जीवनात ज्ञानाचा अभाव जरी असला ना, आकृती जरी माणसाची असली ना तर कृती ही एखाद्या जनावरासारखी असते. माणूस हा माणूस असून सुद्धा माणसासारखा राहत नाही, माणसासारखा वागत नाही. लोक बोलतात ना, अरे तू काय जनावर आहेस की काय, बोलतात का नाही? अरे पशुबुद्धीच्या माणसांना कधीतरी माणूस व्हायला शिका की. हे का शक्य नाहीये? तर ज्ञानाची कमतरता. ज्याच्याकडे ज्ञान नाहीये त्याचं जीवन अपूर्ण आहे, अधुरं आहे, त्याला कधीही पूर्णत्व येऊ शकत नाही. मग ते ज्ञान हवं असेल तर माऊली ज्ञानोबरायांना शरण जा. प्रपंचासाठी का असेना, व्यवहारासाठी का असेना, ते ज्ञान हवं. माऊली असं ज्ञान देतील, दगडाला सुद्धा देव केलं ना. रेडा वेद बोललाय, मग जनावराला देव करणारा जर देव कोणता असेल तर माझे माऊली ज्ञानोबराय. ज्याच्याकडे ज्ञान नाहीये त्याचं जीवन एखाद्या पशुसारखं आहे, पण त्या पशुला सुद्धा देवपण प्राप्त करून देणारे माझे माऊली ज्ञानोबराय. महाराज म्हणता, म्हैसी पुत्रा मुखे बोलविने श्रुती, म्हैसी पुत्रा मुखे बोलविने श्रुती. म्हैसी पुत्रा मुखे बोलविने श्रुती, चालविती भिंती बैसोनिया. नवे हा सामान्य महिमा संतांचा काय केलंय माऊलींनी? अरे ज्याला डोकं नाहीये ते वेद बोलले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा विठ्ठल ज्या व्यक्तीकडे ज्ञान नाहीये त्याचं जीवन एखाद्या पशुसारखं आहे, पशुतुल्य जीवन आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, काहीच हरकत. मग ते ज्ञान कुठून मिळवायचं, कसं स्वीकारायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना तर माऊली ज्ञानोबरायांना शरण जा, ज्ञान येईल तुम्हाला. सगळ्या संतांनी विचार केला की अरे ज्याच्याकडे ज्ञानच नाहीये त्याचं जीवन अपूर्ण आहे, अधुरं आहे, त्याला पूर्णत्व कधीही येऊ शकत नाही. पण ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे ना त्या व्यक्तीने पहिले म्हणजे कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही कामात देव शोधा, तुम्ही कर्माला प्राधान्य द्या ना. ही शिकवण आपल्याला देणारे सर्वश्रेष्ठ संतश्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज. त्यांनी कामात देव शोधलाय, त्यांनी कर्माला प्राधान्य दिले. सावता महाराजांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला एक संदेश पाहायला मिळतो. त्यांनी सांगितले देवाने जे काही कर्म आपल्याला लावून दिले ना, जे काही काम, ते काम फक्त प्रामाणिकपणे करा. कुठलंही असो, ते शेतीचं असो, तुमच्या व्यवसायाचं असो, नोकरीचं असो, उद्योगधंद्याचं असो, शिक्षणाचं असो, कुठलंही असो, ते फक्त प्रामाणिकपणे करा. एखादं काम तुम्ही तुमच्या आवडीनं करताय ना
त्या कामात स्वतःला इतकं झोकून द्या ना की त्या कामाव्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही सुचलंच नाही पाहिजे. आणि एखादं काम तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध करताय तर नाही म्हणायला शिका. लक्षात घ्या, प्रामाणिकपणे केलेलं काम तोच तुमचा परमार्थ घडेल. हेच संत शिरोमणी सावता महाराज यांचं जीवन चरित्र. कांदा मुळा भाजी अवघी वेदाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी वेदाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी वेदाबाई वेदाबाई मिरची अवघी अवघा झाला माझा रे. विठाबाई माझी दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी. सावता महाराज सांगताय, माणसाच्या जीवनात देवानं ईश्वरानं जे काही कर्म लावून दिले ना, ते कर्म फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करा, जीवन सुंदर होतंय बघा. आता हे आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी, जीवन सुंदर ठेवण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी पाहायला मिळते. आजच्या कीर्तनातनं तुम्ही काय घेऊन जाणार किंवा पूर्ण सप्ताहातनं तुम्ही काय घेऊन जाणार? छान जेवणार, घरी जाऊन मस्त झोपणार, याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही खुशाल मान डोलवता राव. हा, काही अर्थ आहे का? कमीत कमी जेवढं ऐकलंय त्याचं आचरण तरी करता यायला पाहिजे का नाही? नाही तर हजारो कीर्तनं ऐकली, इकडनं ऐकली, बरीच कीर्तनं अशी सोडून दिली. ते तुमच्या कीर्तनं ऐकण्याला आणि बरीच कीर्तनं अशी सोडून देण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही जेवढं ऐकलंय त्याचं आचरण तुम्हाला करता यायला पाहिजे. आणि ते आचरण कसं करायचं ह्याच सर्व गोष्टींचं चिंतन आज आपल्याला इथे करायचंय. विठ्ठल विठ्ठल. सावता महाराज सांगताय, तुम्ही कर्माला प्राधान्य द्या, तुम्ही कामात देव शोधा. कुठलंही काम असू द्या ते फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करा, कुठलंही असू द्या. पण मला सांगा, कामात प्रामाणिकपणा राहिलाय का? मी तुम्हाला अनोळखी आहे का? अरे सांगा, अनोळखी आहे मी तुम्हाला? नाही ना. तुमचीच मुलगी आहे, तुमच्याच पाठिंब्यामुळे आज इथं उभी आहे, तरी तुम्ही एखाद्या स्टॅच्यू सारखे बसलेले. असं बसू नका. माझा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन होतोय, पूर्ण. मग हे असे एकदम चेहरे करून बसणार, अस्वस्थ, जणू काय खूप आजारी आहे तुम्ही, असं नका बसू राव. थोडा काहीतरी फ्रेशनेस दाखवा चेहऱ्यावरती, है का नाही? सांगा मला, कामात प्रामाणिकपणा राहिलाय का तुमच्या? कुठलंच नाही. कोणतंही काम असू द्या, शेतीचं असलं तर मजूर भेटतात काय? नाही भेटतात. तुम्ही जाता ना विचारायला, आमचा ऊस खुरपायचा, येता की काय? जाता की नाही? ज्याला विचारलं ते पहिलं अपॉइंटमेंट लिस्ट चेक करताय बघा, कोणी कोणी विचारले आज. नंतर तीही बाजूला ठेवतात, विचारतात रोज किती देणार, विचारतात की नाही? आता जुन्या काळची लोक असं म्हणतात की सकाळी 6-7 वाजताच वावरात असायची. आता 11-12 शिवाय कोणी सहसा वावरात जात नाही, जाताना दिसतच नाही. मजूर यायला तयारही झाला, तो काही पायी येणार आहे का? त्यालाही 4 चाकी नाही तर रिक्षा तरी लागतेच का नाही? रिक्षा तरी लागते. 11ला रिक्षा, 11:15 बरोबर शेतात येणार, वावरात येणार. 11:45 वाजवतात पाठीला बसायला, है का नाही? नंतर ते गाणी लावणार, साईड पिन खोचणार, निम्मार्ध गवत मागं टाकणार, 2 ते 3 किंवा 3 ते 4 जेवणाची सुट्टी होणार. टोळीमध्ये एक तरी मेंबर असा असतोय का त्याचं लक्ष फक्त घड्याळाच्या काट्यावरती असते, हो की नाही? एकदा का 5 वाजले फक्त जोरात ओढायचं, वाजले 5 झाली सुट्टी, रिक्षा हजर. मग राहिलाय का कामात प्रामाणिकपणा? कसा येणार आहे तो देव? तुमच्या आमच्या जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी तो देव तरी कसा येणार आहे? आपल्या जगण्या वागण्यात जर प्रामाणिकपणाच नसेल तर परमार्थ घडणार नाही. तुम्ही खरेपणानं वागा, परमार्थ घडतोय बघा. सावता महाराज सांगतात, तुम्ही कर्माला प्राधान्य द्या, तुम्ही कामात देव शोधा. संतांचं सावता महाराजांच्या जीवन चरित्रातनं आपल्याला एक शिकायला मिळतंय. त्यांनी सांगितलंय, माणसाच्या जीवनात ज्ञानाची,
माणसाच्या जीवनात प्रामाणिकपणेची तसेच माणसाच्या जीवनात शांततेची गरज आहे. आता ही शांतता कशी आणि कुठून मिळवायची ते हे नाथांचं जीवनचरित्र आपल्याला शिकवतं. अंतकरण मन शांत कसं ठेवायचं हे नाथबाबा आपल्याला शिकवतात. समजूतदारपणा अंगी कसा आणावा हे नाथबाबा आपल्याला शिकवतात. मी जे बोलते ते खरं आणि समोरचं जे बोलतंय ते खोटं असं नाही ना. समोरच्याच्याही दोन गोष्टी मला ऐकून घेता आल्या पाहिजे. एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, तुम्ही त्याला तोडीस तोड उत्तर देऊन मोकळे होता, हे समजूतदारपणाचं लक्षण नाहीये. पहिली गोष्ट, अपमान सहन करायचाच नाही, तुमच्या समोर कोणीही असो. अपमान सहन केला असता तर ज्ञानेश्वरी झाली नसती, अपमान सहन केला असता तर गाथाही झाली नसती, अपमान सहन केला असता तर रामायण महाभारतही झालं नसतं, आणि अपमान सहन केला असता तर हे स्वराज्यही घडलं नसतं. अपमानाचा बदला यशस्वी होऊन घ्यायचा असतोय. आज ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, उद्या त्याच व्यक्तीने सगळ्या समाजापुढे तुमचा सन्मान केला पाहिजे, एवढं प्रामाणिकपणे वागायचं, एवढं मोठं नाव कमवायचं, एवढं मोठं नाव कमवायचं. पण हे सगळं होण्यासाठी आधी डोकं आणि मन शांत असावं लागतं, हो की नाही? तुम्ही तोडीस तोड उत्तर देऊन मोकळे होता, ह्याला समजूतदारपणा म्हणत नाही. हा कसा आणायचा हेच नाथबाबा आपल्याला शिकवतात. बहिणाबाईंनी खूप छान वर्णन केलंय त्यांचं. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिले पाया उभारिले देवाला. नामात तयाचा किंकल ज्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला. या वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ हे नाथबाबा आहे. आता मला सांगा, एखादी इमारत जर उभी करायची असेल तर ती तुम्ही कशाच्या आधारे उभी करता? बसलेत ना 2-4 इंजिनियर का आहे ना, बसलेत समोर, बोला ना. कशाच्या आधारे उभी करता तुम्ही? हा, कॉलम, पाया, बरोबर ना? कॉलमच्याच आधारे इमारत उभी करणार की नाही? तसंच या वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ हे नाथबाबा आहे. नाथांनी हरिपाठ दिलाय, कुटभंग तर असे दिले ना, ते डोक्यात न जाता डोक्यावर न जाता हे सगळं अवघड तत्वज्ञान त्यांनी सोपं करून टाकले. कशाच्या मार्फत सोपं केलंय हो? भारुडाच्या मार्फत सोपं केलंय का नाही? महाराज म्हणतात ना, ह्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेले गे 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 बया. मला 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 पंढरीला नेले गे बया, मला पंढरीला नेले गे बया, मला पंढरीला नेले गे बया, मला पंढरीला नेले गे किती फ्रेश झालं बरं तुम्ही भारूड ऐकलं तर, हे का नाही? सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माइंड फ्रेश झालं का नाही? एकदम हसलात तुम्ही चक्क. मन शांत झालं. हे शांत कसं ठेवायचं हे नाथबाबा आपल्याला शिकवतात. अंतकरण शांत कसं ठेवायचं हे नाथांचं जीवनचरित्र आपल्याला शिकवतं. म्हणून माणसाच्या जीवनात शांततेची गरज आहे, त्याचबरोबर प्रेमाचीही गरज आहे. आणि हे आपल्याला नामदेवरायांचं जीवनचरित्र शिकवतं. माणसाच्या आयुष्यात प्रेम असावं. देव कशाचा भुकेला आहे? देव तुमच्या भावाचा, देव तुमच्या प्रेमाचा. Okay.
देव देव कशाचा भुकेला आहे? देव तुमच्या भावाचा, देव तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. एखादं म्हणतं ना, नाही येत मला टाळ वाजवता, नाही येत मला गायन करता, नाही येत मला पखवाज वाजवता. महाराज प्रमाणातही सांगतात, नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा गोल रामकृष्ण. जसा भाव तसा देव. या प्रत्येक संतांच्या जीवन चरित्रातनं जो काही गुण आपल्याला मिळतोय ना, तो गुण आपल्याला आपलं जीवन विकसित करण्यासाठी उपयोगी आहे बघा. आणि हे विकसित करत असतानाच आपण संत पदाला पोहोचतोय. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक संतांच्या जीवन चरित्राची पारख आपल्याला करता यायलाच पाहिजे. नामदेवराय हे प्रेमाचा पुतळा आहे. माणसाच्या जीवनात प्रेम असताना तर आयुष्य सुंदर होतंय बघा. प्रेम असावा. गालातल्या गालात हसू नका, माझ्या वाक्याचा गैरअर्थ घेऊ नका. माणसाच्या आयुष्यात प्रेम असावं. देवावरती निस्वार्थीपणे प्रेम करा, असं माझं म्हणणं आहे. देवावरती. नामदेवरायांचं जीवन चरित्र सांगताय. नामदेवराय म्हणताय, माणसाच्या जीवनात ज्ञानाची, माणसाच्या जीवनात प्रामाणिकपणेची, माणसाच्या जीवनात शांततेची गरज आहे, त्याचबरोबर प्रेमाचीही गरज आहे. प्रेमाविन नाही समाधान, समाधान प्रेमाविन नाही माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम असावं. प्रेमाची गरज आहे. हे सगळं सुरू असताना प्रारब्धानुसार जरा चटके, जरा फटके खायला बसतातच, मिळतातच. चटके बसले की त्रास होतो, अडचणी आल्या का वाईट वाटतं. मग जगद्गुरु तुकोबराय कशासाठी? त्यांनी सांगितलंय, आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या, कितीही चटके बसू द्या, कधीच हार मानू नका, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात वैराग्याला स्थान द्या, दुःख लांब निघून जातंय बघा. हेच वैराग्याचा गुण देणारे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात.
महाराज म्हणतात आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या व्यक्तीचे आईबाप धन्य आहे. पण आई वडिलांना धन्यता प्राप्त व्हावी यासाठी आधी मुलं चांगली निवडली गेली पाहिजे. मुलगा त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असला पाहिजे. जो व्यक्ती त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा त्या व्यक्तीचे आईबाप धन्य. पण लक्षात घ्या आई वडिलांना धन्यता प्राप्त व्हावी यासाठी खरंच आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असतोय का याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा हित कशाला म्हणायचं. हित या शब्दाची व्याख्या काय. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ही प्रगती आणि ह्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न. आपण बोलतो ना अरे तो व्यक्ती फार जिद्दी आहे त्याला त्याचं हित बरोबर कळतंय तो त्याच्या हिताच्या ठिकाणी बरोबर जागा आहे. ही झाली आपल्या हिताची व्याख्या. प्रपंचाची भरभराटी ही प्रारब्धाने होते पण परमार्थातली प्रगती ही प्रयत्नांनी होते. तुम्ही कितीही कीर्तन ऐकली पण त्याचं आचरण जर तुम्हाला करता येत नसेल तर काहीच उपयोग नाही. कीर्तन ऐकता छान जेवता घरी जाऊन मस्त झोपता अशाने हित होत नसतंय. हित कशाला म्हणायचं. हित ते करावे देवाचे चिंतन. 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 आपलं कल्याण व्हावं जर असं वाटत असेल ना तर आपल्या इंद्रियांच्या मार्फत देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण करता यायला पाहिजे. जो व्यक्ती त्याच्या इंद्रियांच्या मार्फत देवाचं चिंतन करतो नामस्मरण करतो समजावं तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. समजावं त्याला त्याचं हित बरोबर कळालंय. आता इथे बऱ्याच ठिकाणी जागा या शब्दाला फार महत्व आलेले. महाराज म्हणतात आता जागा रे भाईनो जागा. जाग कुणाला म्हणणार. जाग कोणाला म्हणणार. ज्याला डोळे तुम्ही त्याला जाग म्हणणार का. ज्याचा श्वास चालू आहे तुम्ही त्याला जाग म्हणणार का. मान डोलवत आहेत सगळे. हा जे रात्री डोळे उघडे ठेवून झोपतं तुम्ही त्याला जाग म्हणणार का. रात्री 2 आणि 3 वाजेपर्यंत जे टीव्ही मोबाईल बघतं तुम्ही त्याला जाग म्हणणार का. हे सांगण्यासाठी आधी तुम्ही जागे पाहिजे ना. आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा. आता जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा. आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा. आता जागा आता जागा
खरं सांगायला गेलं तर दादांकडनं खूप काही शिकायला मिळतंय मला. त्यामुळे दादांसाठी आणि महाराजांसाठी खास करून टाळ्या झाल्या पाहिजे. टाळी वाजवायला पैसा लागत नाही, हा नाही लागत. त्यामुळे टाळी जिथं वाजवायची तिथं वाजवलीच पाहिजे. मला सांगा, जाग तुम्ही कुणाला म्हणणार? जे रात्री 2-3 वाजेपर्यंत टीव्ही मोबाईल बघतं, तुम्ही त्यांना जाग म्हणणार का? सांगा मला. खऱ्या अर्थानं जाग त्यांनाच म्हणावं लागेल जे इथं बसले. जे आत्ता चौकामध्ये कट्ट्यावर बसून गप्पा मारत असेल तेही जागे. पण खऱ्या अर्थानं जागे तेच म्हणावं लागतील जे इथं फिजिकली प्लस मेंटली कीर्तनात देवाचं नामस्मरण करतात. उठा जागे भारे काही लोक डोळे उघडे ठेवून झोपतात, मग त्यांना जाग म्हणता येत नाही. आता झोपेचा विषय निघालाच आहे तर सांगते, काही लोकांची झोप इतकी विचित्र आहे, इतकी डेंजर आहे. झोपेमध्ये घोरतात, झोपेत बडबड करतात. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं गेलं तर झोपेत बरळतात, हाय का नाही? अलीकडच्या कोपऱ्याला झोपले तर सकाळी दरवाजात सापडतात, हो की नाही? आता ही असते त्यांची चक्री झोप. भले डोळे उघडे ठेवून का झोपाना, पण ते जागे म्हणता येणार नाही. जे रात्री 2-3 वाजेपर्यंत टीव्ही मोबाईल बघतं ते परमार्थिक दृष्ट्या जागा नाहीच आहे, जागा म्हणता येणारच नाहीये. वारकरी संप्रदायाची उपासना कशी करायची हे तुम्हाला कळतंय. ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार तुम्हाला कळताय. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराने तुम्ही जगताय, हीच खऱ्या अर्थाने जागृती. विढल विढल. कीर्तन ऐकल्यानंतर त्याचं आचरण करता यायलाच पाहिजे, तर त्यांना जागा म्हणता येईल, जागृती व्हायला पाहिजे का नाही? एक गोष्ट सांगते, मी कथा ऐकण्यासाठी गेलेले होते आणि माझ्या शेजारी एक आजी येऊन बसल्या, फार भावनिक झालेल्या होत्या. आणि जशी दीदींनी कथा सुरू केली तशा आजी रडायला लागल्या. चला म्हटलं, अजून देवावरती निस्वार्थीपणे प्रेम करणारे लोक समाजात आहे असा माझा विश्वास त्यावेळी बसला. दीदींचंही लक्ष आजीकडे गेलं की आजी रडतायत म्हणून. त्यामुळे सगळी कथा दीदींनी आजीकडे पाहूनच सांगितली, सगळी कथा. आणि कथा जशी संपली तशा दीदी आजीकडे आला आणि विचारलं, आजी काही दुखतंय का तुमचं? नाही. मग काही त्रास होतोय का? म्हणे नाही. मग मुलगा त्रास देतोय? सुनबाई त्रास देते. सुनबाईचं नाव काढल्यावर आजी जोरात ओरडल्या, दीदी माझ्या सुनाला काही बोलायचं नाही, माझ्या सुनासारखी सून तुम्हाला कुठंच सापडायची नाही. माझी सून माझ्या पावलावरती पाऊल देऊन चालते बघा. दीदीने विचारलं, असं करते तरी काय तुमची सून? त्याचं काय दीदी, आम्ही आमच्या घरामध्ये एक 3 पिढ्यांपासून परंपरा चालवत आणली आहे. कुठली? आम्ही घरात तेल आणि मीठ सोडता काहीच विकत आणत नाही. दीदींनी विचारलं, का आजी?
भाजीपाला आणत नाही, स्वयंपाक करत नाही की काय तुम्ही? करतो की. त्यात काय अवघड आहे दीदी? आम्ही रोजानी कामाला जातो. ज्याच्या वावरात गेलोय त्याच्याच वावरातल्या मिरच्या, वांगे, घोसळे तोडून आणायची. स्वयंपाकाला लागतं तरी काय? अरे वा, हेही छान आहे. मग यात रडण्यासारखं तरी मला काही वाटत नाही. त्याचं काय झालं दीदी? सकाळी दरवाजामध्ये गहू वाळत घालत होते आणि जसा तुमचा आवाज कानावर आला तशी पळत सुटले बघा कथा ऐकण्यासाठी. म्हणजे तुम्हाला कथा कळाली तर आजी. दीदी मी तुम्हाला खरं सांगते, मला काहीच कथा कळाली नाहीये. म्हणजे म्हणून रडतायत तर तुम्ही? हेही कारण नाही. दीदींनी विचारलं, आजी मी तुम्हाला शेवटचं विचारते, मला खरं कारण सांगा, तुम्ही रडताय का? तेव्हा आजीने एकदम खरं कारण सांगितलं. त्याचं काय झालं दीदी? 2 दिवसापूर्वी माझी शेळी गेली. 2 दिवसापूर्वी माझी शेळी गेली आणि जसं जसं तुमचा आवाज माझ्या कानावर येत होता तसं तसं मला तिची आठवण येत होती. मग आता बसलायत कुठं? आठवण कोणाची काढताय? मग अशा लोकांनी कितीही कथा किंवा कितीही कीर्तन ऐकले तर जागृती होणार आहे? जागं म्हणता येईल का त्यांना? नाही म्हणता येणार. मग जागं कुणाला म्हणायचं? ज्याचे पाय पंढरपूरच्या वाटेवरती चालतात, ज्याचे हात सत्कर्म करतात, ज्याचं मुख भगवंताचं नामस्मरण करतंय, ज्याचं मुख बोलतंय नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा समाधान. तुझ्या पदी राहो माझे तन मन ध्यान, तुझ्या पदी राहो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. ज्याचे पाय पंढरपूरच्या वाटेवरती चालतात, ज्याचे हात सत्कर्म करतात, ज्याचं मुख भगवंताचं नामस्मरण करतंय, जो सर्वांगानं देवाची भगवंताची उपासना करतोय, समजावं तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, समजावं त्याला त्याचं हित बरोबर कळालं. सावता महाराजांच्या आई वडिलांना धन्यता प्राप्त झाली होती का? तर त्यांनी सर्वांगानं भगवंताची आराधना उपासना केली होती म्हणून. म्हणून तर नामदेवराय म्हटले ना, धन्य ज्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य ज्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर सावता सागर, प्रेमाचे सावता महाराजांच्या आई वडिलांना धन्यता प्राप्त झाली होती. धन्यता दिली होती नामदेवरायांनी. का दिली होती? साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. जो व्यक्ती त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या व्यक्तीचे आईबाप धन्य आहेत, यात काहीच नवल नाही. पण याचा आनंद जगाच्या बापाला होतोय अभंगाचं दुसरं चरण. Oh,
तयाचा हरी महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जो व्यक्ती त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्या व्यक्तीचे आईबाप धन्य आहेत, यात काहीच नवल नाही. पण याचा आनंद जगाच्या बापाला होतो. हा आनंद व्हावा यासाठी आधी मुलं ज्ञानोबराय तुकोबराय यांच्यासारखी जन्माला यायला हवी. गर्दी खूप आहे आता, पण त्या गर्दीला काहीच अर्थ नाहीये. एखाद्या घरात एखादा चांगला मुलगा जन्माला येऊ द्या बघा, की जो मुलगा त्याच्या गावाचं, घराचं, तालुक्याचं नाव मोठं करतो, कुळाचा उद्धार करतो. पण आधी मुलगा चांगला जन्माला यायला हवा. प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं, माझ्या मुलाने खूप संपत्ती कमवावी. त्यामुळे पोरांनी सुद्धा कधीतरी असं वागावं ना, की जे एखाद्या व्यक्तीने जर आपल्या समोर, आपल्या बापासमोर आपलं नाव जर काढलं ना, आपल्या बापाची छाती अभिमानाने मोठी झाली पाहिजे. एवढं मोठं कर्तृत्व करावं मुलाने. प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलाने, माझ्या मुलीने माझ्या आज्ञेत राहावं. माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने समाजामध्ये कुठं नाव खराब होईल असं कधी वागायचं नाही. प्रत्येक बापाला वाटतं. प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी प्रभू रामचंद्रांसारखा मुलगा जन्माला यावा. वाटतं ना, की रावणासारखा. गंगापुत्र भीष्माचार्य, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे वीर पुरुष. पण मला सांगा, अशी मुलं येतील का जन्माला? येतील? त्यासाठी पुण्य आणि संस्कारांची गरज आहे, हो की नाही? राम येतील ना जन्माला, राम का येणार नाही? पण त्याआधी कौसल्य जन्माला यायला हवी. आता ह्या जनरेशनची कौसल्या दिवस मावळल्यानंतर बरोबर ॲक्युरेट 6 वाजता, टायमिंग चुकून देणार नाही, टीव्हीचा रिमोट घेऊन बसते. मालिका चुकता कामा नाही. दशरथ बिचारा कामावर नाही येतो, विचारतो बाई चहा ठेवते का? तुम्ही किती प्रेमाने उत्तर देता त्यांना? किती प्रेमाने उत्तर देता सांगा बरं? किती छान उत्तर देता. आत्ताच प्यायचा आहे का चहा तुम्हाला? तो म्हणतो काय नाही बाई, तुझा एपिसोड संपला की मग दे, पण ठेव चहा. आता हे खरं आहे का खोटं आहे? रेटून खोटं बोलू नका. मी काय बाहेर गाऊन आलेली नाही. आता मी जर बाहेर गाऊन आले असते आणि मग तुम्ही नाही असं उत्तर दिलं असतं तर मी एक वेळ मान्यही केलं असतं. पण तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, गंगापुत्र भीष्माचार्य, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे वीर पुरुष जन्माला येतीलही हो, पण त्याआधी माता पिता तसे तयार व्हावे लागतात. विठ्ठल समाजामध्ये एखादं चांगलं व्यक्तिमत्व दिसू द्या तुम्हाला, एखादा चांगला मुलगा, की ज्या मुलाचं नाव सगळं गाव घेतंय, तालुका घेतंय, ज्या मुलाच्या नावाचा गौरव सगळ्या राज्यभरामध्ये होतोय, असा मुलगा जर तुम्हाला दिसला तर समजून जा त्या मुलाच्या ठिकाणी 4 प्रकारचं पुण्य एकत्रित येतंय. तेव्हा कुठे एवढं सुंदर व्यक्तिमत्व घडतंय. मुलगा चांगला निवडण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं. शास्त्र सांगतंय, सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता, उदारवंश पुण्येन, आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा जर सुशील, शीलवान जन्माला जर आला तर ते त्याच्या आईचं पुण्य. मुलगा जर चतुर जन्माला आला तर ते त्याच्या वडिलांचं पुण्य. मुलगा जर उदार जन्माला आला तर ते त्याच्या पूर्वजांचं पुण्य. आणि मुलगा जर भाग्यवान जन्माला आला तर ते त्याचं स्वतःचं पुण्य. पण या उलट मुलगा जर दरिद्री जन्माला जर आला तर तिथे 4 प्रकारचं पाप एकत्र येते. उन्मादो मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कर्पण्य वंशदोषेन, कर्मदोषात दरिद्रता. मुलगा जर उत्पात जन्माला आला तर त्याच्या आईचं पाप. मुलगा जर मूर्ख जन्माला आला तर त्याच्या वडिलांचं पाप. आणि मुलगा जर कंजूस जन्माला आला तर समजून जा की तुमच्या पूर्वजांनी कधी उष्ट हातानेही कावळा आणलेला नसेल.
त्यांनी कुणाचं बारसं सोडलं नसेल, कुणाचं लग्न सोडलं नसेल, कोणत्या गावाचा सप्ताह सोडला नसेल. मुलगा जर कंजूस जन्माला आला असेल तर समजून जा तुमच्या पूर्वजांनी कधीच दान धर्म केलेला नसेल. आणि मुलगा जर दरिद्री जन्माला आला असेल तर ते त्याचं स्वतःचं पाप आहे, ते त्याचा स्वतःचा दोष आहे. पण मुलगा जर चांगला निवडला असेल तर तिथे 4 प्रकारचं पुण्य एकत्रित येतंय. नुसतं पुण्य नसून तर तिथे संस्कारांचीही गरज आहे. मुलगा चांगला निवडण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतंय. संत महात्मे म्हणतात ना, ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा. जग म्हणे त्याला बाबा, ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा. ऐसा पुत्र ऐसा पुत्र देई देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या तरी ऐसी देई जैसी बीरा मुक्ताबाई. अभंगाच्या या चरणात कुळी कन्या पुत्र, कन्येला पहिलं प्राधान्य दिलंय. कशी मुलगी असावी, गोष्ट सांगेन तुम्हाला. कशी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी. क्षुद्र परिवारामध्ये जन्म झाला तिचा, पण लक्षात घ्या कुणाच्या जातीवरनं कधीच कुणाचं लहानपण किंवा मोठेपण सिद्ध होत नसते. त्या व्यक्तीची उंची त्याच्या कर्तृत्वानं सिद्ध होती. क्षुद्र परिवारामध्ये जन्म झाला तिचा, परमार्थिक वारसा तिच्याकडे आला आणि वडिलांसोबत निघाली भजन गात. विठ्ठल माय बापा पांडुरंगा दीननाथा, भजन गात पंढरपूर गाठलं त्या मुलीने. वय खूप लहान आहे, कुतूहल वाटतं त्या मुलीचं, खूप लहान वय. विचारते, बाबा बाबा आपण इथे का आलोय. बाळा, इथे सगळ्या वारकऱ्यांचं माहेर घर आहे म्हणून आपण आज इथे आलोय. महाराज म्हणतात ना, माझे माहेरा पंढरी आहे भिवारेच्या दिरी, आहे भिवारेच्या दिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवारेच्या दिरी, आहे भिवारेच्या दिरी. माझे माहेरा पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. बाळा, हे सगळ्या वारकऱ्यांचं माहेर घर आहे. हो, पण बाबा इथे आहे तरी कोण नेमकी. खूप लहान आहे, वय खूप लहान आहे, कुतूहल वाटतं, खूप प्रश्न पडतात. वडिलांनी सांगितलं, बाळा इथे सगळ्या जगाचा बाप आहे म्हणून सगळे वारकरी त्याला इथे भेटायला येतात. गळ्यामध्ये माळा, हातामध्ये टाळा, पताका बांधून काठीला, हो पताका बांधून काठीला. विठ्ठला वारकरी आले दिला, विठ्ठला वारकरी आले दिला, विठ्ठला वारकरी आले दिला, विठ्ठला वारकरी आले दिला. तुळशीची माळा गळ्यामध्ये घाल, तुळशीची माळा गळ्यामध्ये
एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. बाळा, सगळ्या वारकऱ्यांचं माहेर घर आहे, इथे सगळ्या जगाचा बाप आहे, म्हणून सगळे वारकरी त्याला इथे भेटायला येत असतात. हो बाबा, मग मलाही घेऊन चला तिथपर्यंत. खूप प्रश्न पडतायत. पण बाबा, हा देव दिसतो तरी कसा नेमकी? कमरेवर हात दिलेले आहे, समचरण आहे, समदृष्टी आहे. समोर पाहिलं श्री विठ्ठलाला, सावळ्या रंगातला पांडुरंग परमात्मा तिने पाहिला आणि विचारते, बाबा असा कसा हा देव? याच्याकडे पाहिलं ना तर काहीतरी वेगळंच वाटतंय. जसं वडिलांनी दर्शन घेतलं तसंच त्या मुलीनेही दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला तिने मिठी मारली. एवढा सजीव काय वाटलं असेल तिला, कोणास ठाऊक. वडील बोलतायत, बाळा चल आता आपल्याला माघारी जायचंय, आता आपलं दर्शन झालं. नाही बाबा, जो सगळ्या जगाचा बाप आहे त्याला सोडून मी तरी कुठे येणार नाही. हट्ट धरला तिने. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती जिनं डोकं टेकवलं, अशी छोटीशी भक्त, अशी छोटीशी संत. त्या संतांचं नाव आहे संत जनाबाई. विचारलं तिने, सांगितलं मी कुठंच येणार नाही, जो सगळ्या जगाचा बाप आहे त्याला सोडून. देवालाही काळजी वाटली. शेवटी तिला दामा सेटेंच्या हवाली केलं आणि सांगितलं, काळजी घ्या या मुलीची. ती तिथे राहू लागली, घरकाम करू लागली. सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंतचा सगळा वेळ तिचा हा कामात निघून जात असायचा. सगळा वेळ तिचा कामात गेला. आली होती पांडुरंगाच्या दर्शनासाठी. परमार्थातली गोडी जरा तिला चाखायला मिळेल असं तिला वाटलं होतं, पण सगळा वेळ तिचा कामात निघून जात असायचा. आणि हे सगळं सुरू असताना सत्संग तिच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. गोपाळपूर आणि पंढरपूर लांब नव्हतं, जवळच होतं, पण तरी दर्शन घेण्यापुरता सुद्धा वेळ तिच्याकडे नव्हता. सगळा वेळ तिचा कामात निघून जात असायचा. शेवटी तिने कामातच देवाला अडवलंय. भांडी घासताना भजन करावं, झाडू मारताना भजन करावं. परिणाम असा झाला की जगाचा बाप तिला काम करू लागायला. झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, जगाचा बाप तिला काम करू लागायला आलाय. कामं वाटून घेतली देवानं. लक्षात घ्या, जनाबाई जर जात्यावरती दळण दळायला बसला ना तर भजन मुखी घाल दे मोत्याचे मुखी घाल दे जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दान. तुझ्या कृपेने मला विठ्ठला. सांगा मला काय केलंय जनाबाईंनी? जात्यावरती दळण दळायला बसल्या तर भजन गात होत्या. जगाचा बाप दळण दळू लागायला आला. आता दळणाचा डबाही उचलू देत नाही, पण तो दळण दळू लागायला आला. आता दळण दळायची वेळ कुठली, पहाटे का संध्याकाळची? पहाटेची, हो की नाही? जुन्या काळच्या महिलांना माहिती असेल पहाटेची वेळ कशाची असायची? काकड्याची असायची ना. देव राऊळ सोडून दळण दळू लागायला यायचा आणि जी जुनी वारकरी लोक होती ना ती काकडा म्हणायची. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी
होतं काकडा करणारं. त्याचं सहज लक्ष गेलं की अरे देव तर नाहीच आहे. जोरात ओरडला, अरे वारकऱ्यांनो बंद करा हा काकडा. सगळे बोलायला लागले, का करायचा बंद? कारण काय? अरे ज्या देवासाठी आपण इथे आज काकडा करतोय तो देव विटेवर उभा नाहीच आहे. कशासाठी करायचा हा काकडा? सगळ्यांनी बघितलं, अरे देव तर खरंच नाहीये. मग आता करायचं तरी काय? शोधाशोध सुरू झाली. शोधत शोधत रुक्मिणी मातेकडे गेले. माते देव नाही माहिती. शोधत शोधत शेवटी गोपाळपूर गाठलं आणि तिथं बघतात तर काय, देव एका झोपडीमध्ये दळण दळू लागत होता. दळण दळू लागलं. वारकरी बोलले, अरे देवा, आम्ही सगळे वयस्कर वारकरी आहोत रे. ह्या वेळेला आम्हाला आमची मुलं घराच्या बाहेरही निघू देत नाही, तरीही अख्ख्या कार्तिकीमध्ये आम्ही तुझा काकडा करतो आणि तू इथे येऊन बसलायस होय. तुला काहीच वाटत नाही का? आम्ही बहिष्कार करू, आम्ही संप करू. देवाने सांगितलं तुम्ही असं करू नका, बहिष्कार टाकू नका, संप करू नका. मी इथं परत कधीच येणार नाही. देवाने सुद्धा फुल कॉन्फिडंटली उत्तर देऊन टाकलं की मी इथं परत कधीच येणार. दुसऱ्या दिवशी जनाबाई जात्यावरती बसल्या आणि एक छान अशी ओवी म्हणायला सुरुवात केली. आता ती ओवी तुम्ही मला म्हणू लागा. ओवी अशी, सुंदर माझे जाते गा, ओव्या गाऊ कौतुके तू रे, जीव शिव दोन्ही कुंटे गा, लावणी पाची बोटे गे तू, सासू आणि सासरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू, ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू, ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला म्हणताच देव पळत सुटला बघा. वारकरी खूप कठीण होते. त्यांनी विचार केला, देव असा काही ऐकायचा नाही, जनाबाईचीच कान उघडणी आपण करूया. सगळे वारकरी जनाबाईकडे गेले आणि सांगितलं, जना तू देवाला इथं परत बोलवायचं नाही. जनाबाई ही जास्त काही न बोलता एका वाक्यात सांगितलं की मी इथे देवाला परत बोलवणार नाही, पण तुम्ही माझ्या देवाला शब्दाने सुद्धा काही म्हणायचं नाही. नंतर जनाबाईंनी न काही बोलता न काही म्हणताच दळण दळायला सुरुवात केली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. जनाबाईंनी काही बोलवलंच नाही. देवाने विचार केला, का असं झालं असेल? शेवटी देवच विश्रांतीच्या वेळेमध्ये जनाबाईकडे गेला आणि विचारलं, जना तू मला बोलवलं नाही ग, का मला बोलवलं नाही तू? जनाबाईने सांगितलं, देवा अरे सगळी लोक तुला माझ्यामुळे नावं ठेवताय, त्यामुळे तू इथं परत कधीच येऊ नको. देवानं सांगितलं, जना मी अनंत रूप धारण करू शकतो, मी अनंत रूप घेऊ शकतो. तू अशी काहीतरी युक्ती कर की ज्या रूपामध्ये मी इथंही असेल आणि विटेवर सुद्धा उभा असेल. जनाबाईने खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशी दळण दळायला बसले आणि सहज तोंडातनं शब्द बाहेर पडले, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. ये ग विठाबाई. जनाबाईच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले आणि देवानं विटेवरनं उडी घातली. पण तसाच नाही निघाला देव. रुक्मिणी मातेच्या शृंगारपुरामध्ये गेला आणि मातेची साडी घेतली. आपल्या भक्तासाठी देव 9वारी साडी नेसला. कपाळावरती रुपाया एवढं कुंकू, नाकात नथ, हातात कंकण, पायात जोडवी सरकवली आणि जगाच्या बापानं खांद्यावरचा पदर डोक्यावरती घेतला. असेल तर घेतला तरी चालेल तुम्ही सुद्धा. पदराची लाज का वाटते कोणाला माहिती. आता एवढं बोलले तरी सुद्धा पदर एकीने घेतलेला नाहीये, हाय का नाही? जगाच्या बापानं खांद्यावरचा पदर डोक्यावरती घेतलेला आहे.
पण त्यावेळी जनाबाईला भेटायला विठ्ठल नाही तर विठाबाईच्या रूपामध्ये जगाचा बाप दळणदळू लागायला आला होता. मला सांगायचं एवढंच आहे या कथेतनं, अशी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी की जिनं भक्तीच्या जोरावरती जगाच्या बापाला रूप बदलवण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि अशी मुलगी ज्यावेळी जन्माला येईल त्यावेळेस खऱ्या जगाच्या बापाला आनंद होईल. विठ्ठल ढलाव, 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 ढलाव. अशी मुलगी जन्माला यायला हवी. मुलगा कसा असावा फार लांबवणार नाहीये, पुत्र कसा असावा. आपल्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आज ज्यांच्यामुळे आज आपल्या कपाळावरती गंध आहे, आज आपल्या कपाळावरती चंदनाचा टिळा आहे, आज आपल्या अंगणामध्ये तुळस आणि मंदिरावरती कळस ज्यांच्यामुळे आहे ना, असे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा मुलगा. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती आणि राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे नाही कुणाची भीती, हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. काय केले त्यांनी? जवळजवळ सगळी सत्ता ही मुघलांकडे होती. आपल्या डोळ्यादखत आया बहिणींची अब्रू लुटली जायची, मंदिरं उद्ध्वस्त केली जायची. अशा वेळी जगाला वाली कोणी नव्हता आणि अशा काळोखात एक तारा उतरला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले. काय केले त्यांनी? स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केल्या एक होती, घेऊन भगवती स्वराज्य घडविण्यासाठी. आईची जाई आईची बाई, आईची जाई आईची बाई आशीर्वाद होती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की. असा मुलगा जन्माला यावा, अशी कन्या जन्माला यावी की ज्यांचा आनंद जगाच्या बापाला होतो. तुमची मुलं सात्विक आहे, धार्मिक आहे, परमार्थिक आहे, ह्याचा अनालिसिस तुम्ही कसं करता? गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा. गीता भागवताचं श्रवण करणारे, अंतःकरणातनं भगवंताचं नाम स्मरण करणारे, त्याचं चिंतन करणारे. आता ते चिंतन कसं करायचं हे मी तुम्हाला एक छोटंसं नाव घेऊन सांगते. बघा मला जमतंय का? नाव असं आहे, टाळ वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना. टाळ वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना. तुम्हा सगळ्यांचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा. आता ते चिंतन असं करायचंय, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी रे
भजन केले, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गीता भागवताचं श्रवण करणारे, अंतःकरणातनं भगवंताचं नामस्मरण करणारी मुलं, अशी मुलं आवडतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे माझा गडोल्याची सेवा, तू का म्हणे माझा गडोल्याची सेवा, गडोल्याची सेवा, तू का म्हणे गडोल्याची सेवा. पारी माझा दैव नाही, पारी माझा दैव पार नाही, कुणी गंडा होती जे साथी गंगा, कुणी गंडा होती जे साथी गंगा. अरे नाही, पारी माझा दैव कोणी गंडा होती जे साथी गीता भागवताचं श्रवण करणारे, अंतःकरणातनं भगवंताचं नामस्मरण करणारे मुलं, अशा सात्विक मुलांची सेवा आम्हाला आमच्या जीवनात घडावी. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. सगळ्यांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. सगळ्यांनी सुंदर असं भजन करायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, माझ्या अल्पशा मताने मी अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी मनापासून तुम्हा सर्वांची माफी मागते. खरं सांगायचं तर दादांनी आणि महाराजांनी खूप सांभाळून घेतलं, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी कीर्तनाच्या सुरुवातीलाही सांगितलं टाळी वाजवा
आणि शेवटी तेच सांगते, नाही तर 15 मिनिटं अजून वाढवल. मला माहिती आहे तुम्हाला कसली घाई झालेली आहे का नाही. त्यामुळं सांगते, टाळी वाजवा. जिथं वाजवायची तिथं टाळी वाजवत जा. आणि झालेली सेवा मी माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,